मोबाईलवर सध्या रील्सचा मोठा ट्रेंड सुरू आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अनेक जण समाज माध्यमांचा आधार घेत असतात. मात्र एका रीलची किंमत तब्बल 20 लाख रुपये मोजावी लागली आहे. याची कल्पना अकोल्यातील एका महिलेलाही नव्हती. अकोला शहरातील जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 12 फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल 19 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 90,000ची रोकड असा जवळपास 20 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली आणि अवघ्या 9 दिवसांमध्ये या गुन्ह्याचा उलगडा केलाय. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक होत्या. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झालेली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेनं विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशीही रील बनवण्याच्या बहाण्यानं आरोपी महिलेनं फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिनं फिर्यादीचे लक्ष विचलित केलं आणि संधी साधत कपाटातून 20 लाखांचा ऐवज चोरलाय. पोलीस स्टेशन जुने शहराचे अधिकारी अंमलदार डिप्युटी अंमलदार यांनी गोपनीय माहिती प्राप्त केली आणि त्या अनुषंगाने जी फिर्यादी आहे नेहा सावदेकर यांच्याच सोबत असणारी त्यांची मैत्रीण यांनी त्यांचा विश्वास संपादन करून तसेच त्यांच्या घरामध्ये जेव्हा रील काढत होत्या त्या रील काढत असताना त्यांना त्यामध्ये गुंतवून ही चोरी केली आणि त्यांचे जुने मित्र यांच्याकडे ते संपूर्ण सोन्याचे दागिने दिले. अमरावती येथून त्यांचा एक जुना मित्र तसेच मूर्तिजापूर शहरातून त्यांचा एक जुना मित्र ताब्यात घेतला आणि त्या सर्वांना विचारपूस करून विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्याकडे जे सोन्याचे दागिने त्यांनी चोरी केले होते हे हस्तगत करण्यात आले. तसेच त्यांना साथ देणारे त्यांचे मित्र यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी असून एक महिला आरोपी आणि 3 पुरुष आरोपी यांच्याकडून जवळजवळ 21 लाख रुपयाचा मुद्देमाल ज्यामध्ये 90,000 रुपये नगदी, गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि 21 लाख रुपयाचे सोने असा ताब्यात घेण्यात आला.